हे म्हणते डिझेल देत नाही यांना, मला स्टॉक दाखवत आहे ना, स्टॉक बी ते कॅम्प्युटर बंद करून टाकलं सर. मालक तिकडं जाऊ राहिला, आम्ही इकडे शेतकरी रडायच टाइम आला सर. नील दाखवा ना आम्हाला, स्टॉक नील येतं ते दाखवलं पाहिजे ना त्यांनी. नील दाखवा ना आम्हाला, स्टॉक नील येतं ते दाखवलं पाहिजे ना. स्टॉक किती आहे काय दाखवा, तर ते उलटून काही बोललं नाही, बंद करून पळून गेले. तुम्हाला विनंती की 15-20 मिनिटं थांबा. कलेक्टर ऑफिसची टीम येत आहे. हो सर, आम्हाला शंका आहे का या इथं साठा भरपूर आहे, पण आम्हाला डिझेल भेटत नाही. म्हणून तुम्ही पण इथं थांबा. 15-20 मिनिटामध्ये कलेक्टर ऑफिसची टीम येईल. त्याचा ताबा घेतील, ते सर्व त्याची चौकशी करतील. आता सगळ्यांची सुरू करू आपण. आता कसं माहितीये का, स्थानिक असताना आम्ही पेट्रोल जाणं सर्व त्याचं गैर मेसेज नको म्हणून आम्ही थोडं थांबलो होतो. परंतु आता सगळीकडे आम्ही आता शासनाच्या माध्यमातून सगळीकडे चेकिंग हे सुरू करणार. हॅलो, आवाज पालकमंत्री साहेब बोलतात आपण. हॅलो, हा नमस्कार. हो, हॅलो, आवाज येतोय? नाही चालू करताय का? हॅलो, चालू करत असेल लगेच सांगा. हॅलो, सांगा. आवाज येतोय? इकडं साधा पेट्रोल पंपला आलेलं आहे, तुळजा माता पेट्रोल पंप. इथं त्या पेट्रोल पंप वाल्यांनी पेट्रोल घेत होता, नंतर अचानक बंद केला. इथं न्यूज चॅनल वाले पण आले, त्यांना विचारलं की आम्हाला तुम्ही न्यूज झालं, तुम्ही मला स्टॉक दाखवा. तर त्यांनी कॉम्प्युटर बंद केलंय आणि तो पळून गेलाय. तर आपली एक टीम ताबडतोब तिथं पाठवा आणि त्याला थोडं करायचं. हॉटेल साई राजमाता तिथं त्याला लागून आहे. आता इमिजिएटली पाठवा. इथं सर्व चॅनल वाले पण उभे आहेत, ते सुद्धा आता सगळीकडे फिरतात. आणि शेतकरी काल रात्रीपासून इथं बसलेले आहेत आणि ते सगळ्या शेतकऱ्याचा आक्रोश थोडासा जास्त वाढत चाललेला आहे. त्याच्याकडे नसेल तर त्याने स्टॉक दाखवलं पाहिजे ना, नेलंय म्हणून. बस आमचं ते म्हणणं आहे. आम्ही तेवढं शेतकऱ्याचं म्हणणं तुमच्याकडे नेलंय तर कॉम्प्युटर मध्ये दाखवा, नेलंय. आम्ही काय तुम्हाला भांडायला थोडी आलो, पण जर असं असून जर देत नसाल तर त्यांना त्रास होतो ना त्यांना. तातडीने पाठवा कोणाला पाठव. पण ओके सर, सकाळपासून शेतकरी यायला डिझेल भेटत नाही. मी बिगर भाकरीचा आहे सर, माझं ट्रॅक्टर तिथं रस्त्यानं उभा आहे बिगर डिझेल. हे म्हणते डिझेल देत नाही यांना, मला स्टॉक दाखवत आहे ना, स्टॉक बी ते कॅम्प्युटर बंद करून टाकलं सर. मालक तिकडं जाऊ राहिला, आम्ही इकडे शेतकरी रडायच टाइम आला सर. आता कॉम्प्युटर बंद करून टाकलं सर, स्टॉक नाही सांगून ना. स्टॉक नाही तर स्टॉक नाही तर कॉम्प्युटर बंद केला ना. सर तिकडे जाणं पलीकडे. त्याच्या गाडीत बसून न्यूजवाले होते सर तिथं. यांनी विचारलं फक्त स्टॉक गाडी मालक कुठे आहे? तिकडे गाडीत बसेल सर. गाडी गेली वाटतं. गाडी गेली. कॉम्प्युटर बंद करून टाकलं होते सर, ते इथून चालले गेले. कॉम्प्युटरवर स्टॉक दिसतो ना, चालू मध्ये बरोबर बंद करून टाकलं त्यांनी. कॉम्प्युटरवर दिसतं ना, ते नील एका ना हाय स्टॉक आहे म्हणून. काय करायला पाहिजे शेतकऱ्याला सर? परेशानी चालू आहे शेतकऱ्याची. आता केव्हापासून ते चालू किती वाजेपासून होतं? 11 वाजेपासून. आता बंद केलं का? बंद का केलं? संपलं. स्टॉक संपलेला आहे म्हणजे. मग हे न्यूजवाले विचारायला गेले मध्ये, स्टॉक किती आहे काय दाखवा, तर ते उलटून काही बोललं नाही, बंद करून पळून गेले. नील दाखवा ना आम्हाला, स्टॉक नील येतं ते दाखवलं पाहिजे ना त्यांनी. आमचं तेच कॉम्प्युटर म्हणणं आहे, बंद करून नाही टाकलं टाकलं त्यांनी. आता कॉम्प्युटर चालू होता तर आम्ही बघायला गेलो तर बंद करून टाकलं. नाही, मला तिथूनच एक माहिती आली की या अशा पेट्रोल पंपवर असं थोडीशी धांदली होते. शेतकरी हे अनेक तासापासून इथे उभे आहेत. त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला तुमच्याकडे डिझेल असेल तर आम्हाला ते द्या, नसेल तर तुमच्याकडे जे कॉम्प्युटर वगैरे असतं त्याच्यामध्ये साठा नील झाल्याचं तुम्हाला आम्हाला दाखवा. परंतु तो पेट्रोल पंपवाला इतर आता सोडून पळून गेला असं मला माहिती आहे. म्हणून मी आताही कलेक्टरांना फोन केलेला, त्यांची टीम आता तातडीने इथे येईल. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय?
आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे. मग जर शेतकऱ्याच्या याच्या काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्यांना शांत करून पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून असे अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये, त्या सगळ्यांची आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय. सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय. कुठेही ब्लॅकमध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणून मी सुद्धा मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि थोड्या वेळातच ही सगळी कारवाई सुद्धा या ठिकाणी होईल. या पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण कोण करणार असा एक प्रश्न आहे. पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण ह्या कलेक्टरच्या माध्यमातून असतं. जिल्हा पुरवठा अधिकारी असतो, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला पालकमंत्री किंवा कोणी राजकीय पुढारी जाऊन त्या पेट्रोल पंपवर धाडी टाकणं हा आमचा उद्देश नसतो. म्हणून आता कलेक्टरांना मी सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरांनी आता ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी त्यांची टीम पाठवून त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे. साधं म्हणणं आहे, तो शेतकरी विचार सांगतोय तुमच्याकडे डिझेल नाहीये, तुम्ही दाखवा की तुमच्याकडे नाहीये. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नील येतं ना, ते फक्त दाखवा, नसेल तर आम्ही वापस जातो. एवढं साधी मागणी जर तुम्ही त्याची पुरी करू शकत नसाल तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं का? म्हणून आता हे सर्व प्रकारावर कलेक्टरांना सक्त निर्देश दिले की तुम्ही याच्यावर नियंत्रण घ्या. पण सर, प्रशासन असं सांगतं की 13 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. आता हे डिझेल गेलं कुठं, गायब झालं का, हा घोटाळा आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. नाही, आता काही वेळेला असं होतं का काही वेळेला पॅनिक केलं जातं, जाणून बुजून पेट्रोल पंप बंद करणं. मग ते शेतकरी इथून दुसऱ्या पेट्रोल पंपवर जातो, तिथं बंद दिसतो, तिसऱ्या पेट्रोल पंप जातो. म्हणून इतक्या पेट्रोल पंपवर फिरून त्याच्यात जर त्या ट्रॅक्टरमध्ये किंवा त्याला जर डिझेल मिळत नसेल तर तो पॅनिक होणार ना. म्हणून हे का असं घडतंय याच्या मागची कारण सुद्धा शोधावं लागतील. हे जाणून बुजून देण्यामध्ये दिरंगाई करतात का किंवा इतर ठिकाणी ते विकतात का, याचा सुद्धा आता तपास करावा लागणार. साहेब, आता यांनी सिस्टीम बंद केली, इथे कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याला आरडाओरडीची भाषा करतात, माध्यम प्रतिनिधी सुद्धा धमकी देतात. आता तुम्हीच पाहिलं ना, तुम्ही प्रसिद्धी माध्यमवाले त्यांच्याकडे गेले, त्याचं काम आहे हे बघा, हे असा रेकॉर्ड आहे. कदाचित शेतकऱ्याला तुम्ही अनपढ समजत असाल, ठीक आहे, तुम्हाला तर दाखवलं पाहिजे होतं. शेतकरी आता एवढा अनपढ राहिलेला नाहीये, त्याला कळतं सर्व. म्हणजे शेतकऱ्याला दाखवायचं नाही, प्रसिद्धी माध्यमाला दाखवायचं नाही, दाखवायचं कुणाला? आणि पब्लिकली आहे ना. तुम्हाला घाबरण्याचं कारण काय, मला हे तर समजून द्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.